आता वळूयात हिंगोलीच्या बातमीकडे। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये वेलतुरा गावात काल रात्री 2 गटांमध्ये राडा झाला। वेलतुरा येथे मिरवणुकीमध्ये बँडवरती गोपीनाथ मुंडेंचं गाणं वाजवल्यानं राडा झाला। बँड लावण्यावरनं झालेल्या वादामध्ये 2 गटात दगडफेक आणि लाठ्या काठ्यांनी मारहाण झाली। या मारहाणीमध्ये 15 ते 20 जण जखमी आहेत अशी माहिती देखील समोर आली आहे। सेनगाव पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे। पोलिसांनी घटना कळल्यानंतर दंगल नियंत्रण पथक वेलतुरा गावामध्ये दाखल झालं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। अधिक माहिती घेऊया समाधान कांबळे यांच्याकडनं। समाधान, काय नेमका हा सगळा प्रकार? निश्चित प्रज्ञा, काल रात्रीची धक्कादायक घटना आहे आणि काल एका समाजाच्या मिरवणुकीमध्ये एक विशिष्ट गाणं लावल्यावरून हा वाद झाला होता आणि त्यानंतर त्या वादानंतर दगडफेक आणि लाट्याकाट्यांनी मारहाण करण्यात आली होती। त्या संदर्भात व्हिडिओ देखील समोर आलेला होता। जवळपास 15 ते 20 जण याच्या दगडफेकीमध्ये जखमी झालेले आहेत। या दगडफेकीमध्ये आपण जर बघायला गेलं तर महिला सुद्धा सहभागी आहेत। महिला पुरुष यांनी लाठ्याकाट्यांनी या ठिकाणी मारहाण केलेली आहे। आपण जर बघायला गेलं तर एक गाणं लावल्यावरून हा वाद झालेला आहे आणि त्यानंतर हे संपूर्ण जखमी जे आहेत ते सेनगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर जखमींची संख्या वाढलेली आहे। जवळपास 15 ते 20 जण सद्यस्थितीला जखमी आहेत, तर 2 जण गंभीर स्वरूपात जखमी आहेत। त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर हिंगोलीचे जे एसपी आहेत ते सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते। दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झालं होतं। त्यानंतर संपूर्ण परिस्थिती जी आहे ते सध्या नियंत्रणात आहे। मात्र 2 समाजामध्ये झालेला हा वाद चिंताजनक आहे। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी समाधान। आपण बघतोय गोपीनाथ मुंडे यांचं गाणं लावण्यावरनं 2 गटामध्ये हाणामारी झालेली आहे। दगडफेक आणि लाठ्या काठ्यांनी ही मारहाण झालेली आहे। यात काही जण जखमी देखील झालेले आहेत। जखमींनी या संदर्भात काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, पाहूयात। त्याच्यानंतर ते पण पाहिलं त्यानं काय झालेलं आहे। मग आता काय सर त्याला ठाऊक, समजा त्यानं गणपतीची पण मिरवणूक असताना त्यानं बंद केलता, तर गावातले काही माणसं म्हणू लागले की बाबा आता चला जाऊ द्या, झालं ते असं करा तसं करा। त्याच्यानंतर त्यांनी देवीला पण असंच केलेलं आहे। आलते नंतर आपण बघतोय सेनगाव तालुक्यामध्ये वेलतुरामध्ये ही घटना घडलेली आहे। वेलतुरामध्ये अशा पद्धतीने दगडफेक सुरू झाली, लाठ्या काठ्यांनी मारहाण सुरू झाली की त्या ठिकाणी दंगल नियंत्रण पथकालाच पाचारण करण्याची वेळ आली। यामध्ये महिला सुद्धा मागे नव्हत्या। महिलांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला आणि एकमेकांवरती जोरदार असे हल्ले प्रतिहल्ले चढवलेले पाहायला मिळतात।